नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. तर आम्ही चालू होतो गावाला. तर बघू शकता गावाकडचं लोकेशन किती छान आहे. तर खूप दिवसातून आम्ही 2 महिन्यातून चालू होतं गावाला, त्यामुळे खूप म्हणजे गावाला जाताना खूप आनंदी असतो, येताना मात्र उदास होऊन येतं. आणि आनंद म्हणजे तर माझ्या माहेरी जायचं होतं, त्याचा आनंद मला जास्त होता. इथं मिस्टर गाडी चालवत होते, खूप थंडी होती जाताना आणि असंच खूप थंडी होती आणि ट्रॉफिक पण होती जाताना. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं, ओझरला जायचं होतं आम्हाला. तर मिस्टर येतच नव्हते, त्यांना वळवळण्याला म्हणलं चला आपल्याला व्हिडिओ पण होईल आणि देवाचं दर्शन पण होईल. त्याच्यामुळं आम्ही गेलो ओझरच्या गणपतीला. माझ्या लक्षात पण नाही राहत कुठं चाललं आहे ते. ओझरच्या गणपतीला गेलो. तर बघू शकता आजूबाजूचं वातावरण किती छान आहे. मिस्टर इतकं फार 80च्या स्पीडनं गाडी चालवत होते ना, तर प्रत्येक टाईम सांगायला लागायचं हळू चालवा, गाडी आली, हे झालं ते आलं. एवढं बोलता बोलता आलो. पण बघा, आपण ओझरच्या गणपतीला आलो. अष्टविनायकांपैकी एक एक हे मंदिर आहे. गणपतीचं मंदिर आहे. खूप छान तिथं आले, खूप प्रसन्न वाटतं, खूप म्हणजे छान वाटतं. तर इथं माझा व्हिडिओ काढला होता मिस्टरने. बघा, साडी घालून गेलं, त्याच्यामुळे म्हणलं चला देवाचं दर्शन घेऊन यावं. आणि खूप छान नदी आहे तिकडं, मस्त वाटतं एकदम. मन एकदम फ्रेश होतं तिथं गेल्यावरती. आपल्या मनामध्ये काही असं टेन्शन जरी असलं ना मग डोक्याला, तरी पण तिथे गेलं विसरून जातं एकदम. त्याच्यामुळे म्हणलं चला आपण देवाचं दर्शन घेऊन मग जाऊ गावाला. गावाकडं पण आम्ही व्हिडिओ काढणार आहे, त्याच्यामुळे आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे गावाकडचे व्हिडिओ आमचे बघायला मिळते तुम्हाला. तर खूप छान आहे इथं. बघा, खूप बघा मिस्टर मी 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 घेतल्यानंतर मोबाईल आणि मग त्यांचं व्हिडिओ काढलं थोडासा. आजूबाजूचं बघू शकता. आतमध्ये गेल्यावर खूप गर्दी होती. इथं मिस्टर दुसऱ्या कपलचा फोटो काढत होते आणि आमचा फोटो काढायला मात्र कोणीच नव्हतं. आम्ही फोटो वगैरे नाही काढले दोघांनी, सेल्फी काढले 1-2. मिस्टर दुसऱ्यांचाच फोटो काढण्यामध्ये बिझी होते. मी पण त्यांच्यावर धरला कॅमेरा, म्हणलं बघा. नंतर त्यांचा पण एक फोटो घेतला काढून, व्हिडिओ पण काढला. नंतर मी पण बघा दाखवते इकडचं आजूबाजूचं. खूप छान आहे. खूप लांबून लांबून येते तिथं लोक. आणि ट्रॅव्हलर बघू शकता, अशा गाड्या येतात तिथं, लांबून लांबून माणसं येतात ट्रिपसाठी. तर खूप छान आहे इकडं. आतमध्ये जाताना पण खूप तिथं लहान मुलांचे खेळणे वगैरे आहेत. जाताना पण एकदम छान आहे आतमध्ये जाताना. तसं मला व्हिडिओ जास्त काढायला नाही भेटला, पण जसं जसं म्हणलं तसं काढलं, मला जसं वाटलं तसं काढलं. तर बघू शकता इथून आत जाताना 2 हत्ती होते खूप मोठे मोठे. तर हे बघू शकता इकडं किती छान आहे. प्रसाद वगैरे तर पेढे वेढे खूप छान आहे. खूप छान. तिथून आम्ही गाडी घेऊन गेलो तेव्हा इथे धागे भेटतात, ते घेतलं होतं आमच्या गाडीला. तर आतमध्ये पण आता मस्त हे केलं आहे, सिमेंटचा सभामंडप केला आहे. आणि आतून बघू शकता व्ह्यूज, वाव किती छान आहे ना. खूप छान, म्हणजे आत गेल्यावर ना एकदम मस्त वाटते ना. तर खूप छान वाटते आत गेल्यावरती, एकदम बघतच बसा असं वाटते डायरेक्ट गेल्यावर, नाही का. तर बघू शकता इकडून खूप काही घेण्यासारख्या वस्तू आहेत इथं. आणि व्हिडिओ क्रिएटर लोक पण आली होती इथं, व्हिडिओ शूटिंग काढत होते. बघा, यूट्यूबरच होते हे पण. मी त्यांच्या पण कॅमेरा धरला, त्यांनी पण वाया गेला होता कॅमेरा. त्यांचं पण घेतलं आहे व्हिडिओ शूट करून थोडा. आणि हे बघू शकता वरती किती छान आहे. आतमध्ये पण खूप छान आहे. आणि गर्दी तिथे पोलीस वगैरे बंदोबस्त असते. खूप गर्दी होती, लाईन पण खूप खूप लाईन होती. इथं पोलीस वगैरे बसले होते, व्हिडिओ नाही काढून देत. पण तसंच मी कसं तरी, म्हणजे दुसऱ्या पण लोकांनी काढत ना व्हिडिओ, मी पण घेतलं काढून पटकन व्हिडिओ. म्हणलं तेवढंच आपला यूट्यूब फॅमिलीला बघायला भेटेल, त्याच्यामुळं मग काढलं मी पण. तसं आतमध्ये प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावले आहेत का मोबाईलला सक्त मनाई, पण मी घेतलं काढून तसंच, नाही का. आणि आतमध्ये गेलं बघा मिस्टर कुठे गेले ते, आणि मी तर फार मागच व्हिडिओच्या नादामध्ये. आणि खूप छान मस्त. मला लय 2-3 टाईम नेले माझ्या मिस्टरांनी. त्यांना लय हौस आहे फिरायची इकडं तिकडं. मला कुठं पण घेऊन जातात फिरायला. मला नाही एवढी हौस, पण त्यांना लय हौस आहे फार. सगळ्याच इच्छा माझ्या पूर्ण केल्यात फिरण्याच्या. खाण्यापिण्याच्या बाबतीत फार एक्सपर्ट. काही पण खाण्याच्या बाबतीत कधीच मला नाही म्हणत नाही. काही पण घे खाण्याच्या बाबतीत, दुसरं नाही, पण खायला प्यायला काहीच कधीच नाही म्हणत नाही.
फिरायला पण कुठं पण घेऊन जातात. तेवढ्या बाबतीत त्यांचा स्वभाव लई चांगला आहे. आणि बघू शकता ही लाईन किती लांब आहे बाबा. तर आम्ही आता जवळपास 10-15-20 मिनटं आम्ही उभं राहून होतो लाईनला दर्शनासाठी. तर बघू शकता इथं मागं देवळाच्या मागं पैसे लावतात. आणि बघू शकता मागची पण लाईन. इथं पैसे म्हणजे असे लावून बघतात, म्हणजे चिपकत आहेत पैसे तिथं. माझं फार कुठंच चिपकत नाही पैसे. मिस्टरांचे मात्र जिथं जाईल तिथं फार चिपकणारच पैसे. मग ते काय बोलतात काय माहीत, त्यांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. मी जिथं जाईल तिथं माझं फार चिपकतच नाही पैसे फार. मग आता इथं आलं आहे. मिस्टरांचा चिपकला होता, माझा कुठंच नाही चिपकत फार. त्याच्यानंतर आमचं दर्शन वगैरे झालं. तिथं काही फोटो काढायला भेटलंच नाही गणपतीचं. मग आलो बाहेर आल्याच्यानंतर मग तिथं जरा थोडा वेळ थांबलो आम्ही आणि मग आलो बाय.